लाडक्या बहिणींनो, खुश खबर आहे. तुमच्या खात्यात लवकरच मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येऊ शकतो, म्हणजेच थेट 3000 रुपये तुमच्या खात्यात. गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, मार्चचा हप्ता कधी येणार? तर आता मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण लक्षात ठेवा, ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, कारण अजूनही लाखो महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत. त्यामुळे उशीर करू नका. आजच तुमचं ई-केवायसी तपासा आणि दुरुस्ती करा, कारण ही संधी हातातून गेली तर 3000 रुपये थेट मिस होऊ शकतात. त्यामुळे आत्ताच ॲक्शन घ्या आणि या योजनेचा पूर्ण फायदा मिळवा. नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या मार्चच्या हप्त्याची वाट पाहून तुम्हीही थकला आहात का? फेब्रुवारीचे पैसे मिळाले, पण मार्च महिना संपला तरी खात्यात 1500 रुपये का आले नाहीत? अशातच आता एक मोठी अपडेट समोर येतेय. मार्च आणि एप्रिलचा हप्ता का एकत्र येणार? तुमच्या खात्यात 3000 रुपये कधी जमा होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमचं ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मार्च एप्रिल हप्ता, 3000 रुपयांचे गणित. बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की सरकार मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देणार आहे. कारण काय? फेब्रुवारीचा हप्ता काहीसा उशिरा मिळाला. त्यानंतर मार्च महिना उलटला तरी तांत्रिक कारणांमुळे आणि पडताळणीमुळे मार्चचा हप्ता रखडला आहे. शक्यता आता एप्रिल महिना सुरू झाल्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी सरकार हे दोन्ही हप्ते म्हणजे 1500 रुपये अधिक 1500 रुपये बरोबर 3000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे. अपेक्षा, येत्या काही दिवसांतच अधिकृत घोषणा होऊन हे पैसे तुमच्या बँक खात्यात दिसू शकतात. त्यामुळे खात्यावर लक्ष ठेवून राहा. ई-केवायसी मुदतवाढ. पण थांबा, जर तुमचं ई-केवायसी अपूर्ण असेल तर मात्र हे 3000 रुपये विसरा. पण घाबरू नका, सरकारने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुदतवाढ. ई-केवायसी करण्याची मुदत आता तिसऱ्यांदा वाढवण्यात आली असून आता तुम्ही 30 एप्रिल 2026 पर्यंत तुमची दुरुस्ती करू शकता. ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत किंवा ज्यांच्या माहितीमध्ये चूक झाली आहे, त्यांनी या संधीचा फायदा घ्या. ही शेवटची संधी असू शकते. त्यामुळे आजच जवळच्या सेतू केंद्रावर किंवा मोबाईलवरून तुमचं केवायसी पूर्ण करा. 71 लाख महिलांचे अर्ज बाद. बहिणींनो, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आली आहेत. का? 1. अपात्रता, उत्पन्नाची अट किंवा इतर निकष. 2. वेळेत ई-केवायसी न करणे. 3. बँक खाते आधारशी लिंक नसणे. जर तुम्हाला मेसेज आला असेल किंवा स्टेटसमध्ये रिजेक्टेड दिसत असेल तर तुम्हाला हे 1500 किंवा 3000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्टेटस एकदा नक्की तपासून घ्या. तर बहिणींनो, तयार रहा. मार्च आणि एप्रिलचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील. पण त्याआधी तुमचं नाव या 71 लाख बाद यादीत नाही ना, याची खात्री करा. तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे मिळाले होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि बहिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.